छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे माझ्याबरोबर आहेत. पुण्यातल्या केएम रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दादा, मुळात 11 वाजता अजित पवारांची भेट ठरलेली होती. आता 12 वाजत आलेले आहेत. अजितदादा अजूनही आलेले नाहीयेत. काय नेमकं बोलणं झालंय तुमचं त्यांच्याशी? नाही, माझं नाही बोलणं झालं. आमचे का आले नसतील सहकार असं काय वाटतंय? माहित नाही आपल्याला. आले ठीक, नाही आले ठीक. आमची लढाई सुरू आहे, आम्ही लढत राहणार. दादा नाही आले तर देवेंद्र भाऊ आहेत, देवेंद्र भाऊकडे जाऊ, तिथं न्याय मागू. आम्ही दादांकडे आलोय, दादा आमच्याकडे येणार नाहीत. पण आम्हाला ती वेळ आणि ठिकाण कळालेलं नाही. म्हणजे आता ते कसं त्यांचं काय नियोजन, कुठं दौरा आहे काय, आम्हाला लवकर आता मंत्री लोकांचं आम्हाला कसं कळणार कुठं आहेत काय. पण दादा भेट देतील असं आम्हाला वाटतंय. पण ज्या कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करत होता, त्या कोकाटेंचा राजीनामा एवढं सगळं होऊन अजूनही झालेलं नाहीये, याचं कुठेतरी दुःख होतं आता? दुःख नाही होत, राजीनामा घेणार आम्ही. राजीनामा घेणार आणि आम्ही राजीनामा घेतल्याशिवाय मुंबई पुणे सोडणार नाही. दुःख काय करायचं? दुःख केल्यावर मग ही आम्हाला असं रोज दुःख देत बसतील. त्यामुळे आम्ही दुःख व्यक्त करत नाही, आम्ही लढणारे लोक. पण तुमच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांवरती वारंवार महाराष्ट्रामध्ये हल्ले होताना पाहायला मिळतात. मूळ जे विषय आहेत, मूळ जे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे असतील, वंचितांचे असतील, त्याच्यापासून कुठेतरी मुद्दा भरकटवण्याचं काम या सगळ्यातून होतंय असं वाटतं. तेच प्रयत्न चालू आहेत ना. 4 दिवस महापाठिंबाच्या काळात आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्षांना मारलं. काय त्यांची तर काय चूक होती? काल आमच्यावर हल्ला झाला. विनाकारण अशा गोष्टी करून तुम्ही राज्य अस्थिर करण्याचं काम करताय आणि या जी चुका त्यांनी सिस्टम मधून करायला लागले, तर सत्तेत राहून करायला लागले, ती चुका झाकण्यासाठी फक्त ही असे प्रक्रिया चलवत राहायचं पॅरलल काय, असं कार्यक्रम ह्या लोकांचा आहे. त्याच्यामुळं आम्हीही हुशार आहोत. शेतकऱ्यांची पोरं आता हुशार झालेली आहेत. सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. कशासाठी तुम्ही विषय बाकीचे उकरून काढायला लागलात, काय करायला लागलात, सगळं कळतंय. पण सध्याचे एकंदरीत आमदार जर पाहिले किंवा सत्ताधारी जर पाहिले, तर प्रचंड यांच्यामध्ये कुठेतरी मारहाण करणं, शिवीगाळी करणं हे खूप वाढलंय असं वाटतंय. अराजकता कुठेतरी काय सुटून तुम्हाला एक राजकारण. सांगतो, त्या विधिमंडळाची, त्या मंत्री काय मंत्रालयाची यांनी गरिमा घालवून टाकली या लोक. तुम्हाला एक खोटं नाही सांगत, ती म्हणजे कुठं तर धाब्यावर मारहाण होते दारुड्या लोकांची, तसा कार्यक्रम लावला त्या सभागृहाचा. क्लब काय पद्धत चालू केली आहे. गरिमा होती. आम्ही आम्ही लहान असताना काही मुख्यमंत्री बघितलेले आहेत, त्यांचाही कार्यकाळ बघितलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात काय त्या सभागृहाची गरिमा होती. तिथून प्रत्येक निर्णय बाहेर येत असताना एक न्यायाचे निर्णय बाहेर यायचे, कधी चुकीचेही व्हायचे, परंतु असं कधी आम्ही पाहिलं नाही की जिथं पार फिल्मी स्टाईल मारामारी, धिंगाणे, कुठं मध्ये बसून पत्ते खेळणं, क्लबचं सारखं त्या सगळं, आणि ते बी महत्वाच्या पदावर बसणाऱ्या लोकांनी. हा, अरे तुमचा आदर्श आम्ही काय घ्यायचा? एवढंच आम्ही तुमच्या प्रदेशाध्यक्षाला तुमच्या पक्षाच्या सांगायला गेलो तर आम्हालाही मारलं. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही शिवीगाळ केली, तोंडावरती पत्ते फेकले, तुमच्यावर काय नाही, उलट काय आरोप होतात. नाही. आता ते त्यांनी त्यांनी आता काहीच त्यांच्याकडे बोलायला साधन नाही. मग ह्यानं शिव्या दिल्या, काय शिव्या दिल्या सांगा? दिल्या काय शिव्या मी? एवढं सगळं मीडिया समोर आहे, सगळे कॅमेरे समोर आहेत. एक शब्दाने मी त्यांना अपशब्द वापरलेला नाही. शेवट जाताना मी नमस्कार करून निघालो तिथून. आणि तरी म्हणते शिव्या दिले, शिव्या दिले. काय अवघड कर. पण ज्या कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करत होता, ते कोकाटे असं म्हणतात की मी काय कोणाचा विनयभंग केलाय का राजीनामा द्यायला? म्हणजे उद्धटपणा किती त्यांनी वाटतो? काय बोलायचे त्यांचा प्रश्न आहे. तो विनयभंग केला नाही का काय केला नाही ते आम्ही कुणा बघत 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 बसलेलं नाही. तुम्ही पत्ते खेळले हे आम्ही महाराष्ट्रानं बघितले. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य केलं ही महाराष्ट्रानं बघितलंय. काल परवा अजून महाराष्ट्राच्या सरकारलाच तू भिकारी म्हणलेले, तेही आम्ही बघितले. तुमच्या सरकारनं ऐकलंय. तुमच्या आता ते दादा आणि ते देवेंद्र फडणवीस तुमची बैठक घेणारच आहे त्या विषयावर. तिथं तुम्ही उत्तर देणारच आहेत आणि तुमचा काय निर्णय होणार आहे त्याच्याकडे आम्ही वाट बघून आहेत. तुम्ही खरं तर अजित पवारांना भेटण्यासाठी पुण्यात आलेला होतात, अजूनही भेट झालेली नाहीये. पुढची भूमिका आता काय असते? दादांची भेट घेणार म्हणजे घेणार. दादांनी नाहीच भेट दिली तर सरळ मी मुंबईला मुख्यमंत्र्याकडे जाणार. पण तुमच्या एक शेवटचा प्रश्न आहे. तुमच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तुमचे कार्यकर्ते असतील, मराठा समाज असेल, आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. काय आवाहन करणार आहे? शांततेनं आणि लोकशाही मार्गानं सगळ्यांनी आंदोलन केली पाहिजे. आपण कायदा हातात घ्यायचा नाही. कायदा फक्त हातात घ्यायचा अधिकार सत्ताधारी कार्यकर्त्यांना आहे, कारण ते कायद्याचे रक्षक आहे.
आणि आपण सर्वसामान्य लोक जे आहोत ते आपण कायदा हातात घ्यायच्या भानगडीत पडायचा नाही. तो अधिकार फक्त त्या सत्ताधारी कार्यकर्ते, मग ते काल परवा आम्हाला मारहाण केलेले कार्यकर्ते, त्याच्यानंतर ते विधिमंडळात मारहाण केलेले कार्यकर्ते, अशा लोकांना तो अधिकार आहे. नक्कीच विजय घाडगे माझ्याबरोबर होते. प्रकृती चिंताजनक आहे, उपचार सुरू आहेत. अजित पवारांना भेटल्याशिवाय पुण्यातून जाणार नाही आणि जर अजितदादा भेटले नाही तर थेट मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याच्या पवित्र्यात ते अजूनही ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.